गाऊटसाठी ट्रीटमेंट काय आहेत? तर सगळ्यात इम्पॉर्टंट मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट, ज्यामध्ये फर्स्ट लाईन इज अँटी इन्फ्लमेटरी किंवा एनसेड्स आपण म्हणतो. कॉमनली पेन किलर्स याला म्हणतात. हे फक्त शॉर्ट ड्युरेशनसाठी असते. त्याशिवाय युरिक ॲसिड कमी करण्यासाठी मेडिकेशन्स असतात किंवा ॲक्यूट फेज किंवा ज्यावेळेस एकदम जास्त दुखणं असते त्यावेळेस कॉल्चिसिन नावाची एक मेडिसिन असते, ते युजली दिलेलं जाते. त्याशिवाय युरिक ॲसिड कमी करण्यासाठी फेब्युक्सिस्टॅट किंवा ॲलोप्युरिनॉल असे मेडिसिन्स आहेत. त्याशिवाय इतर मेडिसिन्स पण आहेत जे आपल्याला युरिक ॲसिड कमी करण्यात मदत करेल. परत ॲक्यूट फेज किंवा ज्यावेळेस एकदम जास्त दुखणं असते किंवा सूज असते त्यावेळेस आपण शॉर्ट कोर्स स्टेरॉइड्स ही देखील दिले जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे पेशंटने लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे डाईट किंवा आहारमध्ये बदल करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याकरता गाऊटसारखे आजार किंवा पेन परत येणार नाही. म्हणजे आहारमध्ये बदलणं, पूर्णपणे नॉनव्हेज अवॉइड करणं, त्याशिवाय धूम्रपान, अल्कोहोल हे बंद करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.